आपण विविध राजकीय विषयावरती त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। भैया नमस्कार। भैया, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की सध्या राज्यामध्ये उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन सापडली कारमध्ये, किंवा त्याच्यानंतर हिरेन मनसूख प्रकरण असेल म्हणा, किंवा त्याच्यानंतर जे काही मुंबईचे माजी आयुक्त आहेत परमवीर सिंग यांनी टाकलेला लेटर बॉम्ब असेल म्हणा, किंवा गृहमंत्री यांच्यावरती झालेले विविध आरोप आहेत, त्याचबरोबर जे काही आणखी एक जे काही अधिकारी आहेत रश्मी शुक्ला यांचा जो काही अहवाल आहे, त्या विविध प्रश्नावरून सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं आहे। म्हणजे जे काही राजकीय वातावरण तापलं असताना सत्ताधारी म्हणा विरोधक म्हणा आरोप प्रत्यारोप करत आहेत। या पार्श्वभूमीवर की नेमकं सध्याचं जे काही ठाकरे सरकार आहे त्या ठाकरे सरकारबद्दल आपण नेमकं काय राजकीय भविष्यवाणी करावं, हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असे आपल्याला वाटते का? सर्वात महत्वाचं जे कधी कधी बोलत असताना मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे सर्व विषय समोर आले, तर एकतर सुरक्षता ही सर्वात महत्वाचा भाग असतो कोणत्याही राज्यासाठी देशासाठी, आणि ही सुरक्षता ज्या विभागाकडनं दिली जाते त्या विभागावर या सर्व प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण होतात। पण ते प्रश्नचिन्ह त्या विभागावर नसून ते सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, आणि आज देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई पोलीसची एक वेगळी ओळख होती। मला असं वाटतं की हे सर्व प्रकरण पाहता या सरकारचे अधिकाऱ्यांसोबतची मतभेद, त्यांच्यावर असणारं दडपण, आणि कुठंतरी आपल्या मुंबई पोलीसला बदनाम या माध्यमातून या सरकारमुळे व्हावं लागलं असं मला वाटतंय, आणि सुरक्षतेच्या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असंही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वाटतं। त्यामुळे ह्या प्रश्नाकडे खरं तर फार गांभीर्याने पाहायला पाहिजे, आणि जे चित्र जे समोर आलेले आहेत हे सर्व चित्र सर्वसामान्य लोकांना पसंत पडणार नाही, आणि सरकारने याच्यातून आपली विश्वासार्हता ही गमावली असं मला वाटतं। कोणतं सरकार किती दिवस चलल, किती दिवस टिकल यावर बोलण्यासारखा मला असं वाटतं की मी योग्य व्यक्ती नाही, पण सरकारबद्दलची विश्वासार्हता ही जनतेमधून संपलेली या सर्व प्रकरणातून दिसून येते। उदाहरण विजेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्या दिवशी आश्वासन दिले, शेवटच्या दिवशी बदलले। हिरेन प्रकरणात पाहिले असतील, सरकार ज्या अधिकाऱ्यांसोबत वजेच्या सोबत उभा टाकले, म्हणजे हे सरकार वजेसाठी काम करते का असं विधानसभेमध्ये चित्र निर्माण झालं, आणि आज आता कुठंतरी वजे हा शंकेच्या भोवऱ्यात अडकलाय, तर सरकार ज्या पद्धतीने हात झटकणं किंवा विषाचं विषांतर करण्यासाठी लेटर बॉम्ब असू शकतात, इतर विषय असू शकतात असं मला वाटतं। म्हणजे आपल्या विकासाभिमुख कल्पनेतून निलंगा शहराची जी काही कायम पाणी पर्यटन योजना आहे ती नवीन योजना नुकतंच कार्यान्वित झालेली आहे, तर नेमकं ही महत्वाकांक्षी योजना काय नेमकं योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगा। कोणत्याही भागासाठी पिण्याचं पाणी हे फार महत्वाचा विषय असतो। माननीय दादासाहेब माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, आणि त्यांनी ते पूर्ण केलं त्यांच्या काळामध्ये। निलंग्याला कायमस्वरूपी पाण्याची योजना केली, आणि कोणत्याही योजनेचं एक लाईफ असते, तो 30 वर्षाची ती योजनेची लाईफ होती, ती लाईफ आता संपत आली, आणि ही योजना जर आपण परत रिन्युएट केली नसती तर आज आपल्यालाही माहिती आहे की जे टाकी भरायला 4 तास वेळ लागायचा तो आता 12 तास वेळ लागत होता, 15 तास वेळ लागत होता। परत ही पूर्ण योजना, नवीन योजना आपण त्या ठिकाणी केली, नवीन वीज त्या ठिकाणी घेतली, नवीन पाईपलाईन टाकली काळाप्रमाणेच्या गोष्टी, आणि जसं त्यांनी 30 वर्षाचं एक स्वप्न पाहिलं होतं तसं येणाऱ्या पुढच्या 50 वर्ष किमान या गावाला पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही याचं नियोजन या योजनेत होते। त्यामुळे मला असं वाटतं की पुढचे 50 वर्षात आपण जर पाहिलं, अनेक लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर शहरात ही अशी योजना करू शकली नाही, ती योजना आज आपण निलंग्यात करून दाखवली, आणि भविष्यात एक स्वप्न पाहतो, चला निलंग्यात केलंय ना, ते म्हणतात ना आधी छोटं ठरवा, त्याला चांगलं बनवा, आणि मग त्याला पुढे घेऊन जा।
तसं छोटंसं आमचा तालुका आहे, त्याची योजना चांगली केली. उद्या वाढवायचं असताना लातूरमध्ये ही 24 तास योजना आपल्याला करायला पाहिजे. भविष्यात कधी तर निश्चित ह्या विषयावरही आपण बोलू. भैया आताच आपण दादासाहेबाबद्दल बोललात, तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायला आवडेल की 2000ची निलंगा विधानसभा निवडणूक आपण दादासाहेबांच्या विरोधामध्ये, म्हणजे दादासाहेब आपले आजोबा बरोबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री, त्यांच्या विरोधामध्ये आपण राजकीय बंड करून निवडणुकीला उभे राहिला आणि साहजिकच माजी मुख्यमंत्री यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहिल्यामुळे आपण राज्याच्या राजकीय पटलावर प्रकाश झोतात आला. तर आजोबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत असताना नेमकं तुमच्या मनामध्ये त्यावेळी काय भावना होत्या? माननीय निलंगेकर साहेबांचं, दादासाहेबांचं पूर्ण जीवन हे संघर्षातलं आहे. आणि शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं. त्यांनी एक विचारधाराशी त्यांनी जोडलेले होते, म्हणजे काँग्रेसची विचारधारा. आणि मी ज्या विचारधाराशी जोडले ती भारतीय जनता पार्टीच्या विचारधाराशी. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता, विचारधारांचा विरोध होता. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या विचाराने त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी त्यांच्या विचाराला 100% न्याय देत होते. आणि त्यांची अपेक्षा जर माझ्याकडनं काय असेल, दादासाहेबांना जर विचारलं तर त्यांनाही वाटलं, त्यांच्याही मनात निश्चित असेल की संभाजी ज्या विचारधारेला काम करतो त्या विचारधारेला त्यांनी 100% न्याय द्यायला पाहिजे, त्याच्यासोबत प्रामाणिक राहायला पाहिजे आणि ती विचारधारा पुढे घेऊन जायला पाहिजे. जसं त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेला पुढे घेऊन गेलं, मला असं वाटतं की मी माझ्या विचारधारेला 100% न्याय देतो. आणि कधी कधी असं असतं की सोबत राहिल्या, हा वेदना निश्चित, व्यक्ती म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढत असताना वेदना असतात. बाहेरच्या विरोधात लढणं फार सोपं असतं, पण ज्यावेळेस निवडणूक परिवारात असतात, घरात असतात, ह्याच्या वेदना फार कठीण असतात. कदाचित आज म्हणणाऱ्या लोकांना हे समजू शकणार नाही, पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनाला आज यापूर्वी अनेकदा ज्यावेळेस त्यांचा नातू म्हणून त्यांनी माझ्याकडे पाहत असतील, मी जेवढ्यांदा त्यांना आशात जेवढ्यांदा माझ्या भेटी झाल्या, निश्चित त्यांना आनंद होता की नातू त्या ठिकाणी काम करतोय, आपल्या विचारधाराला त्या ठिकाणी न्याय देतोय. आणि त्यांचं शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच काम करतो. हे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या अनेक चुकीचे बिलं आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण कालच होळीच्या निमित्ताने जी काही चुकीचे बिलं आले त्याची आपण होळी केला. तर आपण हे जे काही आंदोलन छेडलं, आपल्याला वाटतं का की राज्य सरकार आपल्या आंदोलनाची दखल घेईल? नाही, एक विरोधी पक्षचा कार्यकर्ता, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे शासनाला त्या गोष्टीला जागी करण्याचा. आता हे झोपलेलं नाही, हे झोपायचं सोंग घेणारं सरकार आहे. त्यामुळे आपला प्रयत्न आहे, आज आपण एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे नियम पाळत आपण त्या ठिकाणी आपापल्या घरात सरकारच्या दरबारी आवाज जायला पाहिजे. आणि एक आंदोलनाचं एक प्रतीक असतं की वीज बिलाची होळी म्हणजे लोकांच्या भावना आहेत की तुम्ही चुकीच्या वीज बिला दिलं, कनेक्शन तोडायला लागलं, ह्याच्या विरोधामध्ये केलेलं आंदोलन. आणि जर सरकार जागी नाही झालं तर त्याला अधिक तीव्रता निश्चितपणे आपण भविष्यात आणू आणि सरकारला जागी करावंच लागेल जनसामान्याचे, कारण रयतेचं सरकार आहे आणि रयतेच्या भावना हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ही भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चित राहील. भैया सध्या राज्यामध्ये आपले नेते म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये फारच आक्रमक झालेले आहेत आणि राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर आक्रमक झाले. काय सांगाल? नाही, एक कोरोनाचा काळ होता, नवं सरकार निर्माण झाल्यानंतर कोरोनाचा काळ होता. म्हणजे हा काय कुणा पक्षाचा म्हणून हा विषय नव्हता, हा जगावर आलेली एक महामारी म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. आणि त्या वर्षभरामध्ये आम्ही सरकारला म्हणजे सहकार्यच केलं जिथं सरकारने आव्हान केलं. पण एक वर्षभराचा कालावधी गेल्यानंतर आज महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली, अतिवृष्टी झाली, सरकार मदत करत नाही, विम्याच्या बाबतीत सरकार मदत करत नाही, कोणत्याही बाबतीमध्ये सरकार त्या ठिकाणी मदत करत नाही, जनतेच्या सोबत नाही. त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका ती राहायलाच पाहिजे. माननीय देवेंद्रजी तर आक्रमक, त्यांचा मूळ स्वभाव तो तसा जनतेच्या प्रश्नासाठी राहणं ही आमची जबाबदारीच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व प्रश्नांना न्याय मागण्यासाठी ही तो सुरुवात आहे. आजही करोनाचं सावट असल्यामुळे तरी आम्ही फार नम्रतेने
आणि फार सांभाळून त्या ठिकाणी आंदोलन करतोय. आणि हे जर आता सुधारलं नाही, ह्याच्यापेक्षा तीव्रतेने म्हणजे आम्ही तर पुन्हा हे सरकारच्या लोकांना फिरू देणार नाही, यांची मुश्किल या ठिकाणी अडचण निर्माण करू, कोणत्या बैठका घेऊ देणार नाही, काहीच नाही, जोपर्यंत जनतेला न्याय देत नाही. आता विजेच्या बाबतीमध्ये आता आमच्या मनामध्ये असं धगधगतंय, कधी ह्यांना कोंडून ठेवावं, कधी यांच्या विरोधात तिथं रस्त्यावर उतरावं. आज म्हणजे असं बांधल्यासारखं झालं विजेच्या कनेक्शन. ज्यावेळेस ते शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडतात, आम्हाला ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला फोन येतात, राग येतो. पण परत काही विषय केला तर बघा कोरोनाच्या याच्यावर हे होतं. पण निश्चितपणे एक 10-15 दिवस हे सर्व याच्यातून बाहेर पडल्यानंतर सरकारला आम्ही अल्टिमेटम दिले 15 दिवसाचं. नाही कनेक्शन जोडले, नाही जर ही सक्तीची वसुली थांबली तर आम्हाला वेगळा पाऊल उचलावा लागेल. म्हणजे दुसऱ्यांदा खुर्चीचा लिलाव होईल असं वाटतं. खुर्चीचा लिलाव त्या काळामध्ये त्या परिस्थितीला केला, त्याच्यापेक्षा तीव्रता. त्यावेळेस तर आपण नवीन होतो, ह्याच्यापेक्षा तीव्रता म्हणजे भविष्यात या जिल्ह्यामध्ये हे सरकार अशा पद्धतीने सक्तीची वसुली करत असेल तर आम्ही फिरूही देणार नाही यांना. कोणत्या टोकाला जायचंय, आमचं मूळ पिंडच संघर्षाची आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी आजच वेळेत सरकारने सांभाळून घ्या. त्या वयाच्या 38व्या वर्षी आपण कॅबिनेट मंत्री झाला, तर त्यावेळेस साहजिकच जे काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी असे अंदाज व्यक्त केले होते की संभाजीराव पाटील निलंगेकर निश्चितपणे एक लंबी रेस का घोडा आहे राजकीय वर्तुळामध्ये. तर याच्याकडे आपण कसे पाहता? नाही, कधीही पिक्चर आहे स्पायडरमॅन, त्याच्यामध्ये फार चांगला डायलॉग आहे, एव्हरी पॉवर कम्स विथ अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कोणतीही ताकद असली तर त्याच्यासोबत जबाबदारी पण येते. मंत्री होणं म्हणजे मला असं वाटतं की ती एक मोठी जबाबदारी आहे. आमदार होणं जबाबदारी आहे, आणि त्या जबाबदारीला जेवढ्या मोठ्या पदावर जातात तेवढी मोठी जबाबदारी वाटते. अनेकांनी ही अपेक्षा व्यक्त केली म्हणजे आपण त्या अपेक्षेला म्हणजे अधिक आपल्यावर जबाबदारी वाढली. ज्यावेळेस कुणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतं त्या अपेक्षेला खरं उतरणं, त्या ह्याला खरं उतरणं हे आपलं काम असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण काम करत राहायचं. अनेक लोकांचं बाकीच्या चर्चा होत असतात, पण मला असं वाटतं की आपण आपल्या बाजूने काम करत राहायला पाहिजे, आपल्या दिलेल्या जबाबदारीला न्याय द्यायला पाहिजे. आणि हे मला असं व्यक्तिशत वाटतं. भैया, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री या नात्याने सध्याचे जे विद्यमान पालकमंत्री आहेत नामदार अमित देशमुख यांची जी काही कामकाजाची पद्धती आहे किंवा त्याचं आपण मूल्यमापन कसं करा? नाही, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एखाद्या कार्यकर्त्याचं, एखाद्या नेत्याचं त्याचं मूल्यमापन कुणी व्यक्तीने करू नये असं मताचं मी स्वतः आहे. मला हा अधिकार नाहीये की मी कुणाचं मूल्यमापन करायला पाहिजे. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये जनता ही मूल्यमापन करत असते. मला असं वाटतं की जनता हे मूल्यमापन करेल, तो अधिकार जनतेचा आहे. आणि मी ह्याच्यावर कुणाचंच म्हणजे त्यांचं सोडा, मी राजकीय जीवनात काम करत असताना व्यक्तिशत कधीच कुणाबद्दल बोलत नाही. नामदार अमित देशमुख यांना काही सल्ला द्यायला आवडेल? काही लोकांना सल्ले आवडतात आणि काहींना नाही. माझा स्वभाव मूळ असा आहे की मी लोकांना विचारत असतो तुम्ही मला काय सांगतात, आणि काहींना आवडत नसतं. शेवटी मित्र म्हणून किंवा सहकारी, आपण एका जिल्ह्यातले सहकारी म्हणून माझं त्यांना प्रामाणिकपणे एवढंच मत असेल की लातूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी, मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी आज सरकारमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही निश्चितपणे त्यांच्यासोबत उभा टाकू. भैया, असं म्हणलं जातं की राजकारणामध्ये लाल दिवा आल्यानंतर अनेक जण जवळ येतात आणि दिवा गेल्यानंतर अनेक जण दूर निघून जातात. तर तुमचा या बाबतीत नेमका काय अनुभव आहे? नाही, असतात काही प्रमाणात, पण कसं असतंय, एक आपण पाहतो आपल्या इथं अनेक कार्यक्रम असतात. कार्यक्रमामध्ये उदाहरण एक आपलं लग्न असतं, कुटुंबामध्ये एखादं लग्न असतं. पण त्या लग्न समारोहामध्ये लग्न झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस घरातले मंडळी एकत्रित बसतात त्यावेळेस चर्चा काय होते, किती पाहुणे आले ह्याच्यावर कधी चर्चा होत नाही. कोण कोण आलं नाही त्याच्यावरच आपण चर्चा करतो. त्याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा की आपल्या सोबत किती आहेत, कोण आहेत, खरं तर जे सोबत आहेत त्यांनाच जपायला पाहिजे, त्यांच्याकडे बघायला पाहिजे. तसं मी कार्य करत आहे. जे आले नाहीत मी त्यांच्याकडे कधी विचार करत नाही. जे आहेत ते जपायचं काम, जे आपले आहेत ते आपल्या सोबत राहतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर जपायचं काम. त्याच्यामुळे कोण आले गेले माझं ह्याच्याकडे विषय नसतं. जे आहेत आपले त्यांनाच सांभाळणं, त्यांना जपणं ही जबाबदारी. भैया, आपले जे काही विरोधक आहेत आपल्यावरती सातत्याने आरोप करत असतात
परंतु आपण या आरोपांना कधी उत्तर दिलेलं पाहायला मिळत नाही. त्याबद्दल राजकीय विश्लेषक देखील आश्चर्य व्यक्त करतात. काय नेमकं का आपण या उत्तर देत नाही आरोपांना? नाही, राजकीय जीवनात जर आपण पाहिलं अनेकांना टीका आणि राजकीय जीवनात असताना टीका हे त्याला स्पोर्टिंगली घ्यायचं असतंय. कुणी जर आपल्याला टीका केली त्याच्यावर आपण मी तर फार स्पोर्टिंगली घेत असतो आणि फार लाईटली घेऊन त्याला हे करत असतो. कारण कधी कधी त्याच्यातून काही आपण पत्रकार आहात, अनेकदा आपण वर्तमानपत्रातून आपण काय लिहिलं तर त्याला स्पोर्टिंगलीच घेतो किंवा त्याच्यातून आपला सल्ला असतो आणि काही लोक टीका करतात, हे त्यांचं काम आहे. पण शेवटी मी परत म्हटलो की आमच्या राजकीय जीवनात काम करत असताना मूल्यमापन ही जनता करते. करणारा व्यक्ती कसा आहे आणि कुणावर करतो, काय करतो, हे किती पद खरं आहे, ह्याचं उत्तरच आमची जी पाठी, आमचे जे सीआर जे असतं ना, हे आमचं सीआर जनता लिहिते. त्याच्यामुळे टीका करणाऱ्यांवर मी जास्त लक्ष देत नाही, कारण माझा सीआर लिहिण्याचा अधिकार हा जनतेला आहे. बरोबर. तो कोणा एका व्यक्तीला माझा सीआर लिहिण्याचा अधिकार नाही. भैया, मागे जी काही लातूर महानगरपालिका निवडणूक झाली त्यावेळी आपल्या नेतृत्वामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादन केला आणि त्या ठिकाणी सत्ता हस्तगत केली. परंतु अवघ्या अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी परत भाजपला सत्ता गमवावी लागली. नेमकं कुठं बिघडलं? आपण जर पाहिलं, आपली शून्य होती संख्या, शून्यातून आपण सत्तेमध्ये सत्ता म्हणजे स्वबळावर सत्ता निर्माण केली आणि तरी ही काटावरची सत्ता होती. 2 नगरसेवक आपले अधिक होते पण स्वबळावरचे होते. आणि नेमकं ज्यावेळेस 2.5 वर्षानंतर महापौर आणि उपमहापौरची निवड होती त्यावेळेस 1 दिवस आधी महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं आणि त्यावेळेस आमच्यातले 1-2 नगरसेवक त्या ठिकाणी जे हॉर्स ट्रेडिंग म्हणतात त्याच्यामध्ये त्याला बळी पडले. परत मी तेच उदाहरण देतो, लग्नात किती आले आणि किती पाहुणे आले त्याची कधी चर्चा होत नाही, पण न आले यांची चर्चा होती. तसं आमच्या 36 नगरसेवकांपैकी 35 जण आमच्या सोबत होते, ह्याची कधीच कुणी नाही. 1 जण गेला त्याचीच अधिक चर्चा झाली. त्यासाठी मला आवर्जून सांगायचं आहे की सत्ता जरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची सरकार आदल्या दिवशी स्थापन झालं, पालकमंत्री जिल्ह्याचे अमित देशमुख म्हणून आले, त्यांनी 35 नगरसेवकांना सर्व नगरसेवकांना त्यांनी भेटायचा प्रयत्न केला. त्याच्यातला 1 नगरसेवक गेला. आपण त्या 1 नगरसेवकांचीच जास्त चर्चा होती. पण अशा काळामध्ये सरकार त्यांचं आल्यानंतरही 35 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिले, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. ठीक आहे, सत्तांतर होत असतंय, पण अशा व्यक्तींना भविष्यात लोकच पुन्हा ठरवतात की ज्या आमिषापोटी गेले असतील. त्याचं उत्तर मला वाटतं येणाऱ्या काळात जनता देईल. परत भैया, लोकसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये नेहमीच अशी चर्चा ऐकायला मिळते की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव पाटील निलंगेकर निवडणूक लढणार. यामध्ये कितपत तथ्य आहे, काय सांगाल किंवा याकडे कसे पाहता? नाही, मी आपल्याला सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मागचे 20 वर्ष झालं मी राज्यात काम करतोय आणि केंद्रातले आत्ताच्या माध्यमातून काही कामाचा अनुभव आहे. शेवटी एक हेतू काय असतो की विकास व्हायला पाहिजे, निधी यायला पाहिजे. केंद्रामध्ये ज्या योजना आहेत, फार मोठमोठ्या योजना आहेत, त्या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत यायला पाहिजे. मी अख्खा खासदार असल्यानंतर मी ज्यावेळेस मला दिल्लीला जायचा जो प्रसंग आला, मी दिल्लीत गेल्यानंतर ज्या विकासाचं एक मोठं म्हणजे जसं ते म्हणतात ना, एक मोठं व्यासपीठ आहे विकास आपल्याकडे खेचून आणण्याचं. तर मला एक असं वाटतं की कधी भविष्यात संधी जर मिळाली की लोकसभेमध्ये आपण काम करायची संधी मिळायला पाहिजे. मी पक्षाकडेही मागणी करत असतो की मला पार्टीमध्ये काम करण्याची, लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, कधी असेल भविष्यात संधी असेल. शेवटी पक्ष सर्वस्व काही आहे. पक्षाने सांगितलं की तू विधानसभा लढायची, पक्षाने सांगितलं की तू लोकसभा लढायची, तर लोकसभा लढणार. पण माझी इच्छा आहे की केंद्रामध्ये, माझी व्यक्तिशत इच्छा आहे की केंद्रामध्ये काम करावं आणि केंद्रातून एक आपला माणूस, शेवटी तुमचा माणूस एक केंद्रात जाईल. जी धडपड मी आज इथं राज्यात राहून करतो ती धडपड तिथं राहून मी करू शकतो असं मला वाटतं. भैया, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर आपले काका आहेत आणि कालच निलंग्यामध्ये जे काही कृषी विधेयक आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे जे काही अशोकराव पाटील निलंगेकर असो किंवा आणखी जणांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तर अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेतून असा आरोप केला थेटावर की विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दबावामुळे येथील पोलिसांनी आपल्या विरोधामध्ये चुकीचा
गुन्हा नोंदवलाय, याबद्दल काय सांगा? ते आंदोलन कशासाठी होतं? म्हणजे मी जे ऐकलं की दिल्लीमध्ये जे शेतकरी बसलेत बरोबर, त्याला पाठिंबा त्या देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, पाठिंबा व्यक्त करण्यासाठी. म्हणजे दिल्लीमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी इथं निलंग्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं. बरोबर. पण इथले लातूर मधले जे शेतकरी आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले, त्याचं काय? माझा उलट प्रश्न आहे त्यांना, अरे तुम्ही कशासाठी, मी जर असतो ना आणि माझं सरकार राहिलं असतं, मी अशा प्रश्नासाठी भांडलोही असतो. म्हणजे मी सत्तेत आहे म्हणून माझ्या सरकारचं काय चुकलंय आणि मी त्याला विरोध करतो असं नाही ना. मी माझ्या सरकारमध्ये असताना माझ्या सरकारकडनं अशा वीज कनेक्शन तोडले असते तर त्यावेळेस मी विरोधी केला असता. पण ह्यांनी दिल्लीतले प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी इथं बसलेत आणि इथं आंदोलन करतात. माझं काँग्रेसच्या सर्व मंडळींना हे सल्ला म्हणता येणार नाही, माझी त्यांना विनंतीच असेल, अरे बाबा आधी आपल्या गावातलं, आपल्या घरात काय चाललंय ते बघा, आपल्या शेतकऱ्यांचं काय चाललंय. आपल्या शेतकऱ्यांसाठी जर तुम्ही आंदोलन केलं असतात, आपल्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्याच्यावर बोलले का त्यांनी? नाही. आपल्या शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडले त्याच्यावर बोलले का? नाही. त्या प्रश्नावर न बोलता दिल्लीतल्या प्रश्नावर आंदोलनाला बसले आणि ते झाल्यानंतर सांगतात की आमदारांच्या दबावाखाली आमच्यावर केसेस झाले. अरे आम्ही तर तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी प्रश्न लढत असताल तर केसेस होणारच ना. आमच्यावर किती केसेस आहेत? होत असतात. आणि काय केसेस झालेत मलाही माहित नाही. ह्या पूर्वीच्या आंदोलनामध्ये मला आता झाल्यापासून अनेक केसेस, तुम्ही बघा किती केसेस होत असतात. आणि आमच्या सांगण्यावरून काय होतात? आणि केसेस घ्यायचं नसतील तर कशाला बसलेत आंदोलनाला? मला त्यांना म्हणणं आहे की अजून तीव्रतेने करा. जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर तुम्ही आंदोलनाला बसलात तर तुमच्यावर केस न होऊ देण्याची जबाबदारी मी घेतो. आपली तयारी. भैया, मला आता शेवटचा प्रश्न आहे की राज्याने निलंगेकर परिवारातील आजोबा नातू त्याचबरोबर काका पुतण्या असा वाद पाहिलेला आहे. तर राजकीय जाणकाराचं असं म्हणणं आहे की भविष्यामध्ये निलंगेकर परिवारामध्ये भावाभावामध्ये देखील वाद होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. तर या अंदाजाबद्दल आपण काय सांगाल किंवा आपल्याला काय वाटतं? भावाभावामध्ये निलंगेकर परिवारात दोन खाली आणि भावाभाव म्हणजे ते आता माझं काय म्हणणे की भावाभाव दोन आहेत. आमचं एक कुटुंब आहे आणि खाली दुसरं एक कुटुंब आहे. आता निलंगेकर परिवार, राजकीय जाणकाराचं असं काय म्हणजे निलंगेकर परिवारामध्ये असं वरते निलंगेकर खालते निलंगेकर असं काय नाही, पण असं बोललं जातं की राज्याने आजोबा नातू वाद बघितला, त्याच्यानंतर काका पुतण्याचा वाद बघितला, तर भविष्यामध्ये भावाभावामध्ये देखील जर राजकीय वाद, राजकीय संघर्ष तुम्ही जर झाला. नाही, आपलं मत माझ्या लक्षात आलं. मी आणि अरविंद आम्ही दोघ जण एकत्रित जर पाहिलं, आमच्यामध्ये अनेक विचारांमध्ये, कोणत्याही कुटुंबामध्ये, घरामध्ये, जिथं खरं आमच्या घरात फार लोकशाही, मला आज अक्का बोलू शकतात, अकरा मी एखादा सल्ला देऊ शकतो, मी त्यांचा ऐकतो. अरविंद जरी माझ्यापेक्षा लहान असला तरी तो मला त्या ठिकाणी काही गोष्टी माझ्यापेक्षा अधिक सांगू शकतो. माझ्यापेक्षा अधिक क्षमता, म्हणजे काही विषयांच्या बाबतीत मी जरी एक्सपर्ट असेल तर माझ्यापेक्षा अधिक लोकांची काम करण्याची, म्हणजे आमच्या आई वडिलांचं जर पाहिलं तर मला माझ्या आईंचा वारसा आहे. अक्कांसारखा मी आहे असं म्हणतात, मी अक्कांसारखा आहे. आणि त्याला आमच्या वडिलांचा वारसा आहे. काम करण्याची दोघांची पद्धत वेगळी आहे. मी कुणी आलं तर मी ऐकून घेतो. मी त्याला ते एखादं काम सांगितलं तर त्याला थोडा वेळ लागतो, मी त्याला सांगत असतो. मी म्हणजे दुसरी बाजू ऐकल्याशिवाय करत. त्याचा स्वभाव आहे, कोणतीही गोष्ट झटकीपट त्या गोष्टीला इमिजिएटली उत्तर आणि कोणत्याही गोष्टीला पेंडिंग न ठेवणं, हे असं त्याचा एक स्वभाव आहे. त्यामुळे तो अनेकांना त्याचा स्वभावही आवडतो. त्याच्यामुळे त्याला आमच्या वडिलांचा वारसा आहे, मला आमच्या आईंचा वारसा आहे. दोघं पण आपापल्या पद्धतीने काम करतात. अनेक गोष्टींमध्ये, विषयांवर आमचे वेगवेगळे मतं असतात, पण आमचं मन एक आहे, आमची नाळ एक आहे, आमचा विषय एक आहे. त्याच्यामुळं कधीही असं मतभेद अनेक विषयांवर, आमच्या विषयांवर होतात, कशातही होतात, खऱ्या लोकशाहीचे ते. मग ते मतभेद जे दिसतच नाहीत किंवा एखाद्या विषयाबद्दल राहत नाहीत, मग तिथं मनभेद असतात. त्याच्यामुळे आमचे मनभेद कधीच होऊ शकणार नाही. एका मनाने, एका विचाराने काम करतो. त्याची विचारधारा जरी वेगळी असेल तरी
म्हणजे आज जर निलंग्यात जर पाहिलं माझ्या ऐवजी तो उमेदवार राहिला असता, मला कदाचित असं तुम्ही आमच्या कुणालाही विचारा ते लोक म्हणतील माझ्यापेक्षा अधिक मतं त्याला भेटली असतात, असंही अनेकांचं मत आहे. तुम्हाला जरी विचारलं, तुम्ही मला मतदान करताना एकदा विचार करता, पण त्यांना मतदान करत असताना नाही बाबा छोटू पाटील आहेत, अरविंद पाटील आहेत, खटकी कधी आपल्याला अर्ध्या रात्री उभा टाकू शकतात, असं मत सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांची एक विचारधारा आहे, त्यांनी त्या पद्धतीने करतात. आणि माझ्यामुळं कदाचित त्यांचं नुकसानच झालं असेल राजकीय. कारण कुटुंबामध्ये एकाला दोघं असताना आणि अनेकदा संधी माझ्यामुळे त्यांच्या गमावल्या असल्या असं मला वाटतं. त्यामुळे मी अनेकदा त्याला म्हणत असतो की तू तुझ्या पद्धतीने काम करत राहा, तुला जे वाटतं ते करत राहा. तरी मी त्याला आता काही शुभेच्छा देत असताना म्हटलं की अरे तू तुझी जी स्टाईल आहे फ्री स्टाईल आणि त्यांनी त्याच्या फ्री स्टाईलने काम जर केलं तर त्यांनी खूप पुढे जाईल. मी आवर्जून सांगतो ना, अधिक क्षमता आहे. म्हणजे आमच्या सर्व निवडणुका जिल्ह्यातल्या असतील, जिल्ह्यातल्या सर्वच निवडणुका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर, याचं मायक्रो मॅनेजमेंट त्यांनीच केलेलं होतं. मी जाणं, मी लोकांशी बोलणं, मी भाषण माझं येणं, पण ते पडद्यामागचं जे सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी केलेल्या असतात. आणि आज जरी पाहिलं, आज तो त्याच्याकडे कोणतीही जबाबदारी म्हणजे तो फक्त अजूनही त्या ठिकाणी काम करतो. मग माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी कधी पाहिलं तर मला विचारलं तर माझा खरंच माझ्यामुळे अन्याय कुणावर जर झाला असेल माझ्यामुळं, तर ते असं मी कधी स्वतः एकटाच चिंतन केलं त्याच्यावर आहे हे मान्य करतो. त्याची क्षमता आहे तेही मान्य करतो. आणि भविष्यात आज तुमच्याही माध्यमातून मी सांगू शकतो की माझ्या शुभेच्छा आहेत. आणि दोघांमध्ये पाहिलं तर मी परत म्हटलं की निलंगेकरांचं वारसा त्याला आहे की, आणि आजोबांनी शेवटचा जी काही वेळ असेल, जो काही दिले असतील, तो म्हणजे साधं उदाहरण आहे. अरविंद बद्दल बोलायचं म्हटलं तर कोविडमध्ये अनेक लोक जवळ गेले नाहीत कुणाचे. त्यांनी दादांना ज्यावेळेस कोविड पॉझिटिव्ह होते त्यांनी हा विचारच केला नाही की मी पॉझिटिव्ह होईल, मला काय हे इन्फेक्शन होईल. त्यांनी सर्व गोष्टी सोडून तिथं त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यासोबत त्या गोष्टी करणं, त्यांना जाणं. मला वाटतं की हा एक त्याचा स्वभाव आहे की तो त्याला निश्चितपणे पुढे घेऊन जाईल. आमचे मन एक आहेत हे मी तुम्हाला एक सांगू शकतो. भैया खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नाला मन मोकळेपणे उत्तर दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.